चुकी झाल्यानंतरून शिक्षा देणे ही काही मोठी गोष्ट नाही, परंतु पुरातन काळात काही अशा भयानक शिक्षा दिल्या गेल्या आहेत ज्या बघून तुमचे काळीज फाटून जाईल. आणि त्याच्यातल्याच मोस्ट डेंजरस 15 शिक्षा ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि त्याच्यातली शेवटची शिक्षा बघून तर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरुवात करू या इंटरेस्टिंग व्हिडिओला. नंबर 15, फिअर ऑफ इंग्विश. या हत्याराला द चॉक्स ऑफ फिअर बोलले जाते. याची सुरुवात 1628ला फ्रान्समध्ये झाली, जेव्हा एक चोर पती पत्नीच्या घरात चोरी करायला घुसला होता. परंतु जेव्हा त्याला काही भेटले नाही त्यावेळेस त्याने त्या शस्त्राने दोघांचाही खून केला. त्याच्यानंतर त्या चोराला पकडले गेले आणि तेव्हा राजाला या घातक शस्त्राबद्दल माहिती पडले. तेव्हा त्या राजाने सगळ्यात आधी त्या चोरालाच त्या शस्त्राने शिक्षा दिली आणि त्यानंतर त्या शस्त्राला शिक्षेच्या लिस्टमध्ये टाकले. या शस्त्राचा वापर गर्भपात करणाऱ्या स्त्रिया, खोटं बोलणारे आणि होमोसेक्युलर लोकांवरती केला जात होता. हे धारदार शस्त्र वरती लागलेले पेंच फिरवल्यावर 4 हिस्स्यांमध्ये वाटले जात होते आणि या शस्त्राला खोटं बोलणाऱ्यांच्या तोंडामध्ये, गर्भपात करणाऱ्या स्त्रियांच्या योनीमध्ये आणि होमोसेक्युलर करणाऱ्या लोकांच्या मलशयामध्ये घालून त्याचा पेंच फिरवला जात होता. जसं जसं तो पेंच फिरायचा त्याचे पुढचे दात मोठे व्हायचे, ज्यामुळे विक्टिमला असहाय्य पीडा होत होती आणि नंतर स्किन फाटून हाडे मोडली जात होती आणि शेवटी विक्टिमचा मृत्यू होत होता. जुडस क्रेडल म्हणजेच यहुदी पाळणा हे माणसाला तडपडून मारणारे शस्त्र होते. लोकांना वस्त्रहीन करून यहुदी पाळण्यावरती बसवले जायचे. शिक्षा देण्याची प्रक्रिया खूप जास्त डेंजर होती, ज्यामध्ये गुन्हेगाराला 3 जागेवरती बांधलेल्या एका टोकदार मोकळ्या जागेवर लटकवले जात होते. नंतर त्याच्या खाली यहुदी पाळण्याला लावले जात होते आणि गुन्हेगाराच्या पायांना दोरीने बांधले जायचे, ज्याला उभे काही लोक पकडून बसायचे आणि जायचे. पुरुष असेल तर त्याच्या मलशयामध्ये एक टोक ठेवले जायचे आणि महिला असेल तर तिच्या योनीमध्ये, आणि तोपर्यंत असे केले जायचे जोपर्यंत तो व्यक्ती मरून जात नाही. या प्रक्रियेमध्ये माणसाला मारायला 10 तासांपासून ते 10 दिवसांपर्यंतचा कालावधी लागत होता. ॲट्रॅक्शनची गोष्ट ही आहे की यावर महिलांना उलटे आणि पुरुषांना त्या शस्त्रावरती सरळ बसून शिक्षा दिली जायची. नंबर 13, ब्रेस्ट रिपर. ब्रेस्ट रिपर हे लोखंडापासून बनवलेले एक असे हत्यार होते ज्याला फक्त महिलांसाठी वापर केला जात होता. जर कोणती महिला दुसऱ्या पुरुषासोबत अवैध संबंध बनवताना दिसल्यास किंवा तिच्यावरती हा आरोप खरा ठरेल तेव्हा ब्रेस्ट रिपरद्वारे त्या महिलेला शिक्षा दिली जात होती. ब्रेस्ट रिपरला महिलेच्या ब्रेस्टला लावून जोरात दाबले जायचे. चिमट्यासारख्या या हत्याराला पहिले भट्टीमध्ये तापवले जायचे. या शिक्षेद्वारे पीडिताच्या छातीला पूर्णपणे बाहेर काढले जात होते. या शिक्षेमध्ये जास्तीत जास्त महिलांचा मृत्यू व्हायचा आणि जी पण जिवंत राहत होती तिचे जीवन मृत्यूपेक्षा सुद्धा डेंजर होते. नंबर 12, इम्पलमेंट. 15व्या शतकातील राजकुमार बलाल तृतीय खूप जास्त डेंजर होता. तो अशी शिक्षा द्यायचा ज्यात अपराधाला टोकदार खांबावरती बांधले जायचे. नंतर हळूहळू माणूस खाली यायचा आणि खांबाचे टोक त्याच्या शरीरात घुसत जायचे. खांबाची जाडी इतकी असायची की त्याला बघून कोणत्याही माणसाचे हृदय थरारून जाईल. ज्या व्यक्तीला ही शिक्षा मिळायची त्याला त्या धारदार खांबावरती बसायला मजबूर केले जायचे आणि हळूहळू तो खांब त्याच्या शरीराला चिरत बाहेर निघून जायचा. असं ह्यासाठी केलं जायचं की गुन्हेगाराला जास्त काळ ही शिक्षा भोगायला लागावी. याच्यामध्ये माणसाला मारायला 3 ते 4 दिवस लागायचे. असं म्हणतात की बलाडने त्याच्या काळात 2 लाख ते 3 लाख लोकांना ही शिक्षा दिली होती. तो ह्या प्रकारे क्रूर होता की जेवण करता करता तो या लटकलेल्या माणसांना बघायचा. नंबर 11, फ्लाइंग. 850 BC मध्ये एक राजा होता, अशूर नसीरपाल द्वितीय. हा अपराध्यांना कित्येक प्रकारच्या शिक्षा द्यायचा. त्याच्यातलीच एक शिक्षा होती फ्लाइंग. राजा त्याच्याजवळ काही खास माणसं ठेवायचा. ते अपराध्यांची चामडी काढून घ्यायचे. राजाच्या या खास माणसांसाठी ट्रेनिंग दिली जायची, कारण जेव्हा ते गुन्हेगाराची चामडी अशा प्रकारे काढतील
की गुन्हेगार लवकर मेला नाही पाहिजे आणि त्याची चामडी काढताना त्याने स्वतः बघितलं पाहिजे. तो मेल्यानंतर त्याची चामडी गावाच्या चौकामध्ये टांगली जायची, जेणेकरून लोक त्याला बघतील आणि गुन्हा करायचा विचार पण करणार नाही. नंबर 11, फ्रॉन्क. ही शिक्षा अमेरिकेमध्ये चालू झाली. त्याच्यामध्ये एक लोखंडाच्या हत्याराला त्याच्या गळ्यामध्ये बांधले जायचे. हे हत्यार दोन्ही बाजूला टोकदार असायचे, ज्याच्यामुळे गुन्हेगार त्याच्या मानेला ना तर खाली करू शकत होता, ना तर डावीकडे ना तर उजवीकडे. थोडी जरी मान हलवली तरी ते हत्यार घशामध्ये घुसायचे, नाहीतर खालच्या भागाला छातीमध्ये. गुन्हेगार ना तर खाऊ शकत होता ना तर पिऊ शकत होता. बघता बघता तो मरून जायचा. नंबर 9, डेथ बाय स्वाईन. ह्या शिक्षेत भर चौकात समाजामध्ये त्या व्यक्तीला उलट लटकवलं जायचं. उलट याच्यामुळे लटकवलं जायचं कारण त्याच्या डोक्यापर्यंत ब्लड सप्लाय चालू राहील आणि तो व्यक्ती जास्त काळ जिवंत राहील आणि आपला मृत्यू स्वतः आपल्या डोळ्यांनी बघू शकेल. यानंतर चालू व्हायचा मृत्यूचा खेळ. 2 जण एक मोठी करवत घेऊन त्याच्या पायामधून कापायला चालू करायचे आणि ते दोन्ही व्यक्ती हळूहळू कापत होते. हळूहळू याच्यामुळे ज्यामुळे त्याला जास्त त्रास होईल. काही लोकांचे 2 तुकडे केले जात होते आणि काही लोकांना अर्धवट कापून सोडून द्यायचे. नंबर 7, थम्बस्क्रॉ. ही शिक्षा त्या अपराध्यांना दिली जात होती जे आपला गुन्हा कबूल नव्हते करत. ही शिक्षा 15व्या शतकापासून सुरू झाली ते 18व्या शतकापर्यंत चालू राहिली. या शिक्षेमध्ये अपराध्याची बोटे आणि अंगठा थम्बस्क्रॉमध्ये घालून टाईट केले जात होते. यामुळे गुन्हेगाराला इतका त्रास होत होता की तो 1 ते 2 मिनिटातच आपला गुन्हा कबूल करायचा. परंतु नंतर त्या गुन्हेगाराचे बोटे कायमस्वरूपी निकामी होत होते. नंबर 6, आयरॉन चेअर. जे गुन्हेगार आपला गुन्हा कबूल नव्हते करत त्यांना शिक्षा देण्यासाठी 1500 खिळ्यांच्या मदतीने बनवलेल्या या खुर्चीवरती बसवले जात होते आणि बसताच ते सगळे खिळे त्या व्यक्तीच्या शरीरात घुसत होते आणि तो व्यक्ती त्या त्रासाला तोपर्यंत सहन करत होता जोपर्यंत तो मरत नाही. मित्रांनो, या शिक्षेची सुरुवात गुन्हेगारांना सत्य बोलावे यासाठी केली होती, पण तो व्यक्ती तरी सुद्धा आपले तोंड नव्हते खोलत. नंतर त्या खुर्चीखाली जळणारी लाकडे ठेवली जात होती. यामुळे खुर्चीवरचे खिळे गरम होत होते आणि त्यामुळे माणसाचे शरीर शिजले जात होते आणि जर कोणी निर्दोष असेल तर त्याला सोडून सुद्धा देत होते. नंबर 5, कॉफिन टॉर्चर. याला ताबुतात घालणे बोलले जात होते. जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही कोणत्या तरी हॉलिवूड मूवीमध्ये अशा प्रकारची शिक्षा देताना नक्कीच बघितला असेल. या शिक्षेमध्ये गुन्हेगाराला पिंजऱ्यात कैद केले जात होते, ज्यामुळे तो आपल्या जागेवरून हलू शकणार नाही. त्यानंतर पिंजऱ्याला कोणत्याही झाडावर लटकवले जात होते. या प्रकारची शिक्षा गंभीर गुन्हा करणाऱ्याला दिली जात होती, ज्यामुळे गुन्हेगाराला प्राणी चावून खाऊन टाकायचे, नाहीतर पक्षी. नंबर 4, जिवंतपणे गाडणे. युरोपमध्ये 15व्या शतकात ही शिक्षा सगळ्यात जास्त नॉर्मल होती. यामध्ये गुन्हेगाराला जिवंत ताबुतात बंद केले जात होते आणि ताबूतला गुफे किंवा जमिनीमध्ये गाडले जात होते. नंबर 3, रॅक किलिंग. या शिक्षेमध्ये माणसाला एका रॅकवर झोपवले जात होते. त्याचे दोन्ही हात पाय वेगवेगळ्या दोरीने बांधले जात होते आणि नंतर दोरीला तोपर्यंत खेचले जात होते जोवर त्याचे हात पाय शरीरापासून वेगळे होत नाही. नंबर 2, या शिक्षेची सुरुवात 17व्या शतकात रोममध्ये झाली होती. ही एक अशी शिक्षा होती ज्यामध्ये उंदरांचा उपयोग खूप खतरनाक प्रकारे केला जातो, ज्यात गुन्हेगाराला बेंचवरती झोपवायचे, त्याचे हात पाय घट्ट बांधत होते आणि नंतर त्याच्या पोटावरती एक लोखंडी पिंजरा ठेवला जात होता. त्यामध्ये एक उंदीर असायचा आणि मग पिंजऱ्यावरती जळत्या आगीचे एक भांडे ठेवले जात होते, ज्यामुळे पिंजरा गरम होत होता आणि उंदराला गरमी लागायची. आणि अशा सिच्युएशन मध्ये उंदीर पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी माणसाच्या शरीराला कुरतडायला चालू करत होता. नंबर 1, ज्याची तुम्ही पहिल्यापासून वाट बघत आलाय, द ब्रेकिंग व्हील. ब्रेकिंग व्हीलला कॅथरीन व्हीलच्या नावाने पण ओळखले जायचे. यामुळे आरोपी जिवंत वाचत नव्हता, पण त्यांना इथे एवढं तडफडून मारत होते की बघणाऱ्याचे हृदय कापून जाईल. आरोपीला
विलला बांधून त्याच्यावरती हातोड्याने तोवर मारायचे जोवर त्याच्या शरीराची हाडांचा भुगा होत नाही. नंतर त्याला मरण्यासाठी सोडून देत होते. कधी आरोपीला उंच जागेवरती विलला बांधून ठेवले जात होते, ज्यामुळे पक्षी माणसाला जिवंत खाऊ शकेल. असे पण बोलले जाते ज्याच्यावर दया येत होती त्यांच्या पोटावर आणि छातीवरती हातोड्यांनी मारले जात होते. आरोपीला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिवंत नव्हते सोडत. म्हणजे विचार करा, दया जरी आली तरी त्याला मारून टाकत होते. म्हणजे ही शिक्षा किती भयानक असेल. मित्रांनो, या सगळ्या शिक्षांबद्दल तुमचे काय म्हणणे आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब तर नक्कीच करा. चला भेटू अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.